मला जे जाणवलं तेच तुम्हालाही जाणवलं का? होय देवी, श्री खंडेराय आपल्याला भेटायला आपल्या कक्षाच्या दिशेने येत आहेत. प्रधान जी, लक्ष्मी देवी. देवा, रात्रीच्या ह्या प्रहरी तुम्ही इथे येण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. प्रधान जी, गंभीर असा प्रसंग आहे आणि वेळीच जर काही हालचाल केली नाही तर ह्या शिवलीलेत पुढे काय घडेल हे सांगता येत नाही. आणि प्रधान जी, आश्चर्य म्हणजे तुम्हाला काहीच ठाऊक नाही. देवा, माझ्या लक्षात आले आहे. मुनिवर त्यांच्या शिष्येला म्हणजेच बाणाईला पडलेल्या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी तिच्याकडे गेले आहेत. परंतु ह्यात काळजी करण्यासारखं काय कारण आहे हे मला समजत नाही. नारद मुनी बानूचे गुरु आहेत आणि जे घडतं आहे त्याचा आपल्या शिष्येला समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर एक गुरु म्हणून तिला सहाय्य करणं हे त्यांचं दायित्व आहे. होय लक्ष्मी देवी, पण आपण ही जाणता की या आख्यानामध्ये म्हाळसा आणि बानू यांना आधी त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण कोणाला होणार आहे यामध्ये जणू चढाओढच लागली आहे. त्यात नारद मुनींकडून त्यांच्या नकळत बानूला अशा काही गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात जेणेकरून बानूला तिच्या मूळ रूपाचे सहज स्मरण होऊ शकते. आणि हे होणे योग्य नव्हे. म्हणजे म्हाळसा देवींना आधी त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण व्हावं अशी आपली इच्छा आहे का? नाही, मी तसे काही म्हणालो नाही. तुम्ही म्हाळसा देवींचे गुरु आहात. म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाबद्दल काही गोष्टी कळाव्यात म्हणून तुम्ही देखील त्यांना मार्गदर्शन करणार आहातच ना. मग नारद मुनींनी बानूला काही गोष्टी सांगितल्या तर त्यात काही चूक आहे असं मला नाही वाटत. देवी, हा कोणताही सामना नाही किंवा ही कोणतीही स्पर्धाही नाही. श्री म्हाळसा देवींना आणि बाणाईला त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होणे हे ह्या कृतयुगातील शिवलीलेचा एक महत्वाचा टप्पा आहे. आपण कितीही नाही म्हणलं, लोकांच्या दृष्टीने ही एक स्पर्धाच आहे. त्यामुळे हे सारं निपक्षपातीपणे व्हावं असं मला वाटतं. आणि त्यात काही गोष्टी बानूला जर कळत नसतील तर तिचे गुरु म्हणून नारद मुनींनी तिच्या शंकांचं निरसन करणं हे आवश्यकच आहे. बानू, हे सगळं त्यांना माहित आहे की नाही याही पेक्षा तुला या आख्यानातून काय कळले हे महत्वाचे आहे. बानू, तू हे विसरते आहेस की मी इथे तुझ्या शंकांचं समाधान करायला आलो आहे. तुला असा एखादा प्रश्न पडला आहे का की ज्याचं तुला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही? वय 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 एकदा म्हाळसाताई राजसभेत असं म्हणल्या होत्या का त्यासनी ठाव आहे का त्यांचा आणि माझा गेल्या जन्मात एकमेकींशी जवळचा संबंध होता. नारायण नारायण. तर महाराज, मला हे विचारायचं आहे का आमचा नक्की काय संबंध होता? बानू, तुमच्या दोघींमधला जो ऋणानुबंध होता तोच या शिवलीलेत महत्वाचा ठरला. तुमचं सख्य हे सर्वश्रुत होतं, इतकं की त्यावेळी तुझ्या मनात काय चाललं आहे हेही त्यांना कळायचं. आणि पुढे जाऊन मी तुला इतकंच सांगेन की तुझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी त्यांना खूप मोठ्या दिव्यातून जावं लागलं. त्यांना आणि श्री महादेवांनाही. होय का महाराज? हो, मला हे काही ठावच नव्हतं बघा. म्हणजे मी त्याचा विचारच नाही केला कधी. पण महाराज, मला एक कळणं झालं आहे, त्यांचा जर माझ्यावर एवढा जीव होता तर त्या माझा एवढा रागराग कशापाय करतील? म्हणजे त्यासनी कुठंतरी काहीतरी वाटत असेलच की. नारायण नारायण.
हीच तर शिवलीला आहे बानू. मला काय बी समजलं नाही जी. म्हणजे मला समजेल असं सांगितलं तर बरं होईल बघा. हे मात्र विचारू नकोस. मी इथे तुझी संदिग्धता दूर करायला आलो आहे. पण जर तू मला सारच काही विचारून घ्यायला लागलीस तर मात्र कठीण आहे. असे जर झाले तर आख्यानाचा काहीच उपयोग होणार नाही. चूक झाली जी. पुण्यांदा असं नाही विचारणार मी. मला कळलं आहे का हे समजा माझं मला हुडकायचं आहे. तर महाराज मला अजून एक प्रश्न पडला आहे बघा. कोणता? माझा आणि पार्वती देवींचा काय बाई संबंध होता होय मागल्या जन्मात? मी जर हिला हे सांगितलं की होय तुझा आणि श्री पार्वती देवींचा ऋणानुबंध होता तर कदाचित एका क्षणात तिला सारे काही आठवून जाईल. म्हाळसा! लतिका, काय ग, काय झालं? तू अशी अस्वस्थ आणि घाबरलेली का दिसतीयस? काय झालं? काय झालं आहे मला माहित नाही, पण मी आता देवांना अस्वस्थपणे प्रधानजींच्या कक्षाकडे जाताना पाहिले. अस्वस्थपणे? म्हाळसा, असं काही घडलं आहे जे घडणं अपेक्षित नसावं. लतिका, काय म्हणायचंय तुला? मला असे म्हणायचं आहे, जे काही घडलं आहे ते तू देखील जाणून घ्यायला हवंस. कदाचित तुझ्या किंवा बानूच्या मूळ रूपाच्या संदर्भात घडलं असेल काही. तसं असतं तर त्यांनी मला आधी सांगितलं असतं. जशी मी त्यांची पत्नी आहे तशी मी त्यांची शिष्या देखील आहे. आणि जर माझ्या मूळ रूपासंदर्भात काही घडत असेल तर ते मला का नाही सांगणार? ते बानूशी निगडीत असेल तर? ते जर बानूशी निगडीत असेल तर देव तुला सांगणार नाहीत म्हाळसा. म्हणून मी म्हणते आहे, जे काही घडलं आहे ते तू जाणून घ्यायला हवंस. काय घडलं आहे मला कळणं आवश्यक आहे. मला आत्ताच त्यांच्याकडे जायला हवं. देवी, तुम्हाला काय म्हणायचं आहे मला कळतंय, परंतु आतापर्यंत ह्या शिवलीलेत जे जे घडले आहे त्याचे आपण साक्षीदार आहोत. ह्यापुढेही आपल्याला ह्या शिवलीलेत बरंच काही बघायचं आहे. अजून बरंच काही घडायचं आहे. प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळीच घडणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेच्या आधी आणि परमनियतीने लिहिलेल्या विधानात जर काही बदल घडला तर सारे सृष्टीचक्रच बदलू शकते. आणि तसे काही घडू नये यासाठी आपण त्यात लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या सृष्टीचे संतुलन आपणच राखायला नको का? मला केवळ एवढंच म्हणायचं होतं की आत्ता घडतं आहे हा देखील ह्या शिवलीलेचाच एक भाग आहे. कदाचित नारद मुनींनी बानूच्या शंकांचं निरसन करण्यासाठी जाणं हे देखील परमनियतीनंच लिहून ठेवलं असावं. देवी, आपण काय बोलता आहात? आता ह्या क्षणी आपण हा वाद इथेच थांबूया. अहो पण लक्ष्मी देवी, मला देखील काय करावे हे सुचत नव्हते. तेव्हा ह्या परिस्थितीतून प्रधानजीच काहीतरी मार्ग काढू शकतात म्हणून मी तुमची भेट घेण्यासाठी इथवर आलो. ह्यांनी बानूकडे जाऊन नारद मुनींना ते जे सांगत आहेत ते सांगण्यापासून थांबवावं हा एकच मार्ग यांच्या मनात आहे, होय ना? होय देवी, मला तेच करावं लागणार आहे. आणि आता मला तिथे जावंच लागणार आहे. तुम्ही कुठे चालला आहात का बंधू?
मला ठाऊक नव्हतं की तुम्ही कुठे चालला आहात आणि हे देखील इथे आले आहेत असं मला कळलं. काही घडलंय का? म्हाळसा, मी इथे आहे हे तुला कोणी सांगितलंय? लतिकाने. तुम्ही अस्वस्थ होतात आणि प्रधानजींच्या कक्षाकडे चालला होतात हे तिने बघितलं. त्या परिस्थितीत काय करावं तिला कळलं नाही आणि तिने थेट मला येऊन सांगितलं. काय घडले आहे? तुम्ही सगळे असे मौन का? नक्कीच काहीतरी घडलं आहे. देवी, गडावर गेले काही दिवस आख्यान सुरू आहे, म्हणून राज्यकारभाराच्या संदर्भात इतर विषयांवर प्रधान म्हणून श्री खंडेरायांशी चर्चा करण्यासाठी मला वेळच मिळाला नव्हता. म्हणून आम्ही भेटलो इतकंच. बंधू, मला असे का वाटते आहे की माझ्यापासून तुम्ही काहीतरी लपवत आहात? म्हाळसा, तुझ्यापासून काही लपवण्याचा प्रश्नच नाही. मी येताना बघितलं, गडाच्या दरवाजापाशी सेवक सज्ज आहेत, घोडा सज्ज आहे. याचा अर्थ राजवाड्यातून कोणीतरी निघणार आहे. होय, हेच निघणार आहेत. राज्यात रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्याचा नियम आहे. माझे दायित्वच आहे ते. पण याआधी असे घडलेले मला तरी आठवत नाही बंधू. देवी, आता मी खरोखरच माझे दायित्व पार पाडण्याकरता जातो आहे. माझ्या बरोबर माझे सेवकही आहेत. रात्री ह्या आधीही मी राज्यात फेरफटका मारायला कित्येकदा गेलो आहे. राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसे करणे किती आवश्यक आहे हे तुम्ही देखील जाणता. म्हाळसा, तुझ्या मनात काही शंका येण्यासारखं खरंच काही घडलं नाही. प्रधानजी केवळ त्यांचं दायित्व पूर्ण करत आहेत आणि त्यांच्या दायित्वाविषयी शंका घेणं योग्य नाही, होय ना? बंधू, मला तुमच्या दायित्वावर शंका घ्यायची नव्हती. ते मी जाणतोच देवी. आता अधिक उशीर होण्याआधी मला जावं लागेल. येतो मी. लक्ष्मी देवी, आता आम्ही देखील निघतो. रात्रीचा बराच अवधी झाला आहे. महाराज, महाराज, अहो तुम्ही काय बी बोलू ना की मी पुण्यांदा काय बाय चुकीचं विचारलं का जी? नारायण नारायण. बानू, प्रश्न हा चूक किंवा बरोबर हा नाही. प्रश्न हा विचार करण्याचा आहे. तुला असं का वाटलं की तुझा आणि श्री पार्वती देवींचा काही ऋणानुबंध आहे म्हणून? कारण जेव्हा जेव्हा मी त्यांच्याबद्दल ऐकलं आहे तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यांमोर एक बाई उभी राहिली आहे बघा. आणि अगोदर बी मला एक बाई येऊन भेटली बी आहे. आणि आता मला असं वाटतंय का ती मला भेटलेली बाई आणि माझ्या स्वप्नात येणारी बाई या दोन्ही बी पार्वती देवीच आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं का माझा आणि पार्वती देवींचा काय बाय संबंध होता का मागल्या जन्मात? ते मुनिवर, प्रभो प्रभो, वरदानजी तुम्ही आणि ह्या येळाला या या बसाजी. नाही बाणाई,
मी इथे बसायला आलो नाही. मला नारद मुनींशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. माझ्याशी? होय. मग तुम्ही बोलत बसाजी, मी आज तुमच्यासाठी जेवण करते. हा या बसाजी. नाही बाणाई, मला इथे आता थांबता येणार नाही. मला तातडीनं निघावं लागेल. आणि महत्वाचं म्हणजे मला माझ्या बरोबर नारद मुनींनाही घेऊन जायचं आहे. कारण मला त्यांच्याशी जे बोलायचं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. होय, पर असं आल्या सरशी माघारी जाणं बरं दिसत नाही जी. बाणाई, मला तुझ्या मनातला संभ्रम समजतो आहे, परंतु ह्या क्षणी मी फार काळ थांबणार नाही. हे घ्या. निघायचं मुनीवर? नारायण नारायण. पण माझ्या शिष्येला पडलेल्या प्रश्नांचे समाधान केल्याखेरीज इथून निघणे योग्य दिसणार नाही. मुनीवर, तुम्ही हे जे करता आहात ते अयोग्य आहे. श्री खंडेराय यामुळे अस्वस्थ झाले आहेत. वरदानजी, वैस थांबले असते तर बरं झालं असतं बघा. नाही बाणाई, मला ठाऊक आहे की आता तुझ्या मनात अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं नारद मुनी देऊ शकतात. परंतु आता त्याही पेक्षा महत्वाच्या विषयावर आम्हाला बोलायचं आहे. बानू, तू निश्चिंत राहा. आतापर्यंत मी जे तुला ज्ञान द्यायचा प्रयत्न केला आहे त्याच्या आधारे तुला यशाचा मार्ग सापडो अशी आशा करतो. शुभम भवतु. पण राहून राहून माझ्या मनात अशी शंका येते आहे की प्रधानजी राज्यात केवळ पाहणी करण्यासाठी जर जाणार होते तर राजवाड्यात रात्रीच्या वेळी एवढी गडबड का झाली? म्हाळसा, अजूनही तुझ्या मनात शंका आहे तर? हो, कारण तुम्हीही तिथे गेला होतात. गंभीर परिस्थिती असल्याशिवाय असं घडणार नाही. काय झाले आहे? आता राजवाड्यात कुठल्या वेळी कुठे आणि का जायचे हेही मी तुला सांगायचे का? हो, महत्वाचे काही घडणार असेल किंवा महत्वाचे काही घडले असेल तर मला नक्कीच सांगायला हवे. हे आपण नंतर ठरवू. बानूकडे काही घडलं आहे का? म्हाळसा, तू तिचा प्रमाणाबाहेर विचार करते आहेस असे नाही वाटत तुला? असेलही, कारण आधी मी बेसावध होते तेव्हा इतकं सगळं घडलं. ह्यानंतर बेसावध राहायचे नाही असे ठरवले आहे.